आजपासून महाराष्ट्राचं संपूर्ण सरकार नागपुरात आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण नागपुरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल सर आहेत। सर काय सांगणार, कशा प्रकारे संपूर्ण सुरक्षा व्यवस्था असणार आहे हिवाळी अधिवेशनात? आमची जी व्यवस्था सगळे पॉइंट्स आम्ही लक्षात ठेवून बंदोबस्त अरेंजमेंट केलेलं आहे आणि त्याचे सगळे इश्यूज जे असू शकतात, म्हणजे मेन जे आहे आपलं विधान भवन आणि तिथे बाकी VVIPs जे येणार आहे, VIPs येणार आहे, तसेच इतर जे व्यवस्था आहे एअरपोर्ट, ही सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे। आणि जे BDDSची चेकिंग वगैरे हे सगळं आमच्या हे चालू आहे नेहमीप्रमाणे। आणि कुठेही जर आम्हाला गरज पडली की ॲडिशनल मॅनपॉवर पाहिजे ते आम्ही पुरवू शकतोय, अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। किती फोर्स तैनात असणार आहे, किती अधिकारी, किती कर्मचारी आणि ॲडिशनल फोर्सेस मागवले आहेत? आपण जवळपास 2500ची आम्हाला एक्स्ट्रा फोर्स मिळालेली आहे, जे आम्हाला गरज होती। त्याच्यात स्टेट रिझर्व्ह पोलीस असो किंवा बाहेरून अधिकारी आणि अंमलदार ते सगळे आलेले आहे। आणि आमचे इकडचे 5-6 हजार जे आमचे आम्ही आपले मॅनपॉवर इथे पण लावलेले आहे। इंटेल आहे, थ्रेट आहे काही? आपण नेहमी असं गृहीत धरायचं की आपली सिक्युरिटी अशी राहिली पाहिजे की काही होऊ शकतो, तर त्याप्रमाणे आपण सगळे पॉईंट्स लक्षात ठेवून आम्ही व्यवस्था केलेली आहे। आपल्या अधिकाऱ्यांना आम्ही सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल ब्रीफिंगही केलेलं आहे की आपण कसे व्यवस्था केलेली आहे आणि आपण कसे चौकस राहून बंदोबस्त करायचे आहे। आपल्या इथे गडचिरोली आणि गोंदिया नक्षल प्रभावित जिल्हा आहे। काही दिवसापूर्वी एक मोठं ऑपरेशन तिथे राबवण्यात आलं। त्या दृष्टिकोनातून काही अलर्टवर आहे, थ्रेट आहे काही? जसं मी सांगितलं की आपण नेहमी जे आहे पोलिसिंग करताना हे सगळे विषय लक्षात ठेवले पाहिजे। आणि ह्याचप्रमाणे आपण कालचे जे आमची ब्रीफिंग झालेली आहे त्या ब्रीफिंगमध्ये पण सर्वांना सेन्सिटाईज केलेलं आहे। आणि कुठलाही स्थळ असला तर आपण नेहमी याचप्रमाणे करू की आपली सगळे विषयांवर चर्चा करून आणि एंटिसिपेट करूनच बंदोबस्त आपण करतो। विधान भवनासमोर मागच्या वेळेस विधान भवनात शिरण्याचा प्रयत्न झाला, आंदोलनं झाली, त्या दृष्टिकोनातून काय काळजी घेतली जाणार आहे? आंदोलनही असणार आहे? आंदोलन असणार आहे आणि जसे आम्हाला परवानगी मागताय आंदोलनकारी किंवा त्यांचे नेते, तर त्यांच्याशी बोलून काय त्यांच्या म्हणजे त्यांची काय व्यवस्था आहे, ते कसे आणि कुठले विषयावर आंदोलन करणार आहे, मग त्याप्रमाणे किती मोठी संख्यामध्ये किंवा लहान असणार आहे, ते सगळे विषयांवर बघून आपण त्याप्रमाणे आपला बंदोबस्त ठेवणार आहे। आणि कोणी कायदा हातात घेऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण कारवाई करणार। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।